क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, मी आता जे काय बोलणार आहे ते सगळे बाबासाहेबांचे शब्द आहेत. मित्रांनो, बाबासाहेब असते तर असं बोलले असते जे आता मी सांगणार आहे. तुम्हाला ध्यान देऊन ऐका. माझ्या प्रिय देश बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शोषित आणि वंचित समुदायातील माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि या नवजात राष्ट्राच्या नागरिकांनो, जागे व्हा. हे संविधान तुमची ढाल आहे, पण ते धरून ठेवण्याची ताकद तुम्ही एकवटली पाहिजे, एकत्र आले पाहिजे. आज मी येथे उभा असताना माझ्या हातात असलेले हे भारतीय संविधान केवळ पानांचा गठ्ठा नाही, ते केवळ शाईने लिहिलेल्या शब्दांचा दस्तऐवज नाही. ते माझ्या घामाने, माझ्या रक्ताने, माझ्या निद्रानाशाच्या रात्रीने आणि हजारो वर्षापासून माझ्या समाजाच्या अश्रूंचे सार आहे. माझ्या समाजाचे आणि देशाचे सार आहे. माझ्या समाजाच्या आणि देशातील जनतेचे सार आहे. आज माझे हृदय केवळ आनंदानेच नाही तर खोल चिंता आणि जबाबदारीच्या भावनेने देखील भरलेले आहे. आज मी तुम्हाला खुश करण्यासाठी गोड शब्द देणार नाही. आज मी तुम्हाला झोपी जाण्यासाठी लोरी म्हणायला आलो नाही. उलट मी तुम्हाला जागे करण्यासाठी आलो आहे. कारण आपल्या समाजाने शतकानुशतके जी झोप अनुभवली आहे त्याची किंमत आपण आपल्या गुलामगिरीतून चुकवली आहे. भारतीय संविधान तयार करण्याच्या वेदना आणि संघर्षाची आज आपण आनंदी आहात की आपल्याला आपले हक्क मिळालेले आहेत. आता आपण मुक्त आहोत याचे कौतुक करत आहात. पण स्वातंत्र्याचा हा दस्तऐवज, समानतेचा हा दस्तऐवज तयार करण्यासाठी मला कोणत्या आगीतून, कोणत्या काट्यातून जावं लागलं हे तुम्हाला माहिती आहे का समाज बांधवांनो? जेव्हा मी संविधान सभेच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष म्हणून निवडून आलो तेव्हा मी ती जबाबदारी स्वीकारली. पण मला माहीत होतं की तो काट्यांचा मुकुट होता. मी आजारी होतो. माझे शरीर कमकुवत होत होते. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. माझी दृष्टी कमकुवत होत होती. मधुमेह माझ्या शरीराला आतून पोकळ करत होता. पण माझ्यासमोर फक्त तुमची प्रतिमा होती. ती म्हणजे गावातील विहिरीचे पाणी पिण्यासाठी मारहाण झालेल्या त्या पीडित व्यक्तीची, त्या आईची जिच्या मुलाला वर्गाबाहेर अभ्यासासाठी बसण्यात आले होते. मी रात्रभर जागे राहायचो. जेव्हा संपूर्ण दिल्ली झोपली होती तेव्हा माझा दिवा जळत राहील. माझ्या मनात फक्त एकच भीती होती की जर मी आज चूक केली, जर आज माझी लेखणी थांबली किंवा आज मी एकही चुकीचा शब्द लिहिला तर माझ्या भावी पिढ्या पुन्हा एकदा गुलामगिरीच्या साखळ दंडात जखडल्या जातील. माझा अपमान झाला. मला देशद्रोही म्हटले गेले. मी केलेल्या प्रत्येक प्रस्तावावर बोट उचलली गेली. मला प्रत्येक पावलावर थांबवले गेले. पण मी थांबलो नाही. का? कारण मला माहीत होते की मी एकटा नाही. माझ्या लेखणीने लाखो आवाजही लोकांचा आवाज उचलला. आज तुम्हाला समान हक्क देणारे हे संविधान मी माझ्या आयुष्यातील अनेक वर्ष बलिदान देऊन तयार केले. तुम्ही डोके वर करून चालावे म्हणून मी माझे आरोग्य बलिदान दिले. आता हे संविधान काय आहे आणि त्याचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे हे जाणून घ्या. ते काळजीपूर्वक ऐका आणि ते तुमच्या हृदयात घ्या. हजारो वर्षापासून या देशात एक वेगळा कायदा प्रचलित होता. कायद्याचे नाव होते मनूचा कायदा, म्हणजेच मनुस्मृती. तो एक असा कायदा होता ज्यामध्ये म्हटले होते की सर्व माणसे समान नाहीत. काही जण डोक्यातून जन्माला आले, काही जण पायातून जन्माला आले. काहींना शिक्षण घेण्याचा अधिकार होता तर काहींना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता आणि काहींना फक्त सेवा आणि गुलामी करण्याचा अधिकार होता. मी तो जुना कायदा जाळून टाकला आहे आणि तुम्हाला मी हा नवीन कायदा दिला आहे. हे नवीन संविधान दिले आहे. हे संविधान काय करते, काय काम करते? हे संविधान तुम्हाला प्रजेपासून नागरिक बनवते. कालपर्यंत तुम्ही राजाची प्रजा होता, जमीनदाराचे गुलाम होते. आजपासून या संविधानाच्या अंमलबजावणीने तुम्ही या देशाचे मालक झालेला आहात. समानतेचा अधिकार. आता तुम्ही राजा असो किंवा गरीब, ब्राह्मण असो किंवा शूद्र, मंदिरातील पुजारी असो किंवा स्वच्छता कर्मचारी, कायद्याच्या दृष्टीने सर्व समान आहेत. गरीब व्यक्तीला मिळणारी शिक्षा ही श्रीमंत व्यक्तीसाठी देखील सारखीच आहे. मतदानाचा अधिकार हे माझे सर्वात मोठे शस्त्र आहे जे मी तुम्हाला दिलेले आहे. राणीच्या पोटातून राजा जन्म होण्याचा युग संपला आहे. आता राजा तुम्ही निवडलेला असेल. तुमचे एक मत देशाच्या पंतप्रधानाच्या मता इतकेच आहे. ते कधीही विकू नका. प्रतिष्ठेचे जीवन. हे संविधान तुम्हाला फक्त अन्न आणि वस्त्र देत नाही, ते तुम्हाला प्रतिष्ठा आणि आदर देते. आता कोणीही तुम्हाला अस्पृश्य म्हणून तुमचा आवाज, तुमचा अपमान करू शकत नाही. जर कोणी असे केले तर हे संविधान तुमच्या हातात तलवार आहे ज्याच्या साहाय्याने
तुम्ही कायदेशीर लढाई लढू शकता. मी या संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे बीज पेरले आहे. लक्षात ठेवा, समानतेशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे आणि बंधुत्वाशिवाय दोन्ही निरुपयोगी आहे. मी तुम्हाला असे घर बांधून दिले आहेत ज्याचा पाया न्यायावर आहे. आता हे घर सजवणे आणि राखणे तुमचे काम आहे. डॉक्टर आंबेडकर इशारा देतात, माझा आनंद आणि माझी भीती ऐका. आणि आजच्या भाषणाचा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मी तुम्हाला एक इशारा देऊ इच्छितो. संविधान कितीही चांगले असले, जर ते वापरणारे हात चुकीचे असतील तर ते संविधान चुकीचं ठरेल. आणि संविधान कितीही चुकीचे असले, जर ते वापरणारे हात चांगले असले तर ते संविधान चांगलं ठरेल. डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात, मला 3 धोक्यांची भीती वाटते आणि तुम्ही त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. पहिला धोका म्हणजे राजकीय लोकशाही विरुद्ध सामाजिक लोकशाही. 26 जानेवारी 1950 रोजी आपण विरोधाभासी जीवनात प्रवेश करू. राजकारणात आपल्याला समानता मिळेल, एक व्यक्ती एक मत. पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात अजूनही असमानता आहे. श्रीमंत राजवाड्यात राहतात तर गरीब झोपड्यात राहतात. उच्च जाती आणि कनिष्ठ जातीमधील भेद अजूनही अस्तित्वात आहे. जर आपणही सामाजिक असमानता लवकरच दूर केली नाही तर ज्यांना याचा त्रास सहन करावा लागतो ते एक दिवस आपण इतक्या कष्टाने बांधलेल्या राजकीय लोकशाहीच्या रचनेलाच उडवून देतील. म्हणून फक्त मतदान करून समाधान मानू नका. समाजात बंधुता पुनर्संरचित होईपर्यंत, म्हणजे बंधुता सगळ्यांना समानतेचा अधिकार मिळेपर्यंत लढा हा चालूच ठेवला पाहिजे. दुसरा धोका म्हणजे भक्ती आणि अंधश्रद्धा. ही भारताची सर्वात मोठी कमकुवतता आहे. धर्मात भक्ती हा आत्ममुक्तीचा मार्ग असू शकतो, पण राजकारणात भक्ती हा अधोगती आणि हुकुमशाहीचा थेट मार्ग आहे. कोणत्याही नेत्याला, अगदी मलाही, इतके महान बनवू नका की तुम्ही तुमच्या मनाचा वापर करणे थांबवा. कोणत्याही महान माणसाच्या पायावर तुमचे हक्क ठेवू नका. कोणताही माणूस इतका महान नाही की आपण त्याच्यासाठी आपले स्वातंत्र्य गहाण ठेवावे. जर तुम्ही नेत्यांची पूजा केली तर तुम्ही पुन्हा स्वतःला गुलाम कराल. प्रश्न विचारायला शिका. तुमची बुद्धी वापरा, तुमचं डोकं वापरा. नायक पूजा टाळा, म्हणजे नेत्यांची पूजा टाळा, कारण ती लोकशाहीचा नाश करते. तिसरा धोका म्हणजे तुमचे मार्ग सोडू नका. जोपर्यंत आपल्याकडे संविधान नव्हते तोपर्यंत आपण सत्याग्रह केला, रस्ते अडवले आणि कायदे मोडले. ते सर्व ठीक होते, पण आता आपल्याकडे संविधान आहे. पण आता आपल्याकडे संविधान असल्याने आपण अराजकतेचे व्याकरण संपवले पाहिजे. आपला मुद्दा मांडण्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करू नका, रस्ते अडवू नका, संवैधानिक मार्गाने लढायला शिका. न्यायालयाचे दरवाजे ठोठावा, संसदेत आवाज उठवा. जर तुम्ही कायदा स्वतःच्या हातात घेतला तर तुम्ही तुमचे रक्षण करणाऱ्या संविधानालाच कमकुवत कराल. भविष्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझ्या मित्रांनो, मी माझे काम केले आहे. मी तुम्हाला लोकशाहीची चावी दिली आहे, ज्याने तुम्ही तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकता. पण लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः दार उघडून हात जावे. मी आता म्हातारा होत आहे, माझे शरीर थकत आहे. मी कदाचित तुमच्यामध्ये जास्त काळ राहणार नाही, पण मला या गोष्टीचा दिलासा आहे की मी शतकानुशतके चिखलात अडकलेला रथ योग्य त्या रीतीने उभा केला आहे. तो रथ बाहेर काढून पक्क्या रस्त्यावर ठेवण्यात आलेला आहे. आता हा रथ पुढे नेण्याची जबाबदारी तुमची आहे. जर तुम्ही तो रथ पुढे नेऊ शकत नसाल तर तो रथ तिथे आहे तिथेच राहू द्या. कारण पुढे नेता येत नसेल तो तिथे आहे तिथेच ठेवा, कारण तो तिथून मागे गेला नाही पाहिजे. त्याला मागे जाऊ देऊ नका. एकदा जर तो रथ मागे गेला तर तुमचे हक्क अधिकार सगळे गमावून बसाल. सुशिक्षित व्हा. फक्त पदवी मिळवण्यासाठी अभ्यास करू नका, तर बरोबर आणि चूक ओळखण्यासाठी सक्षम व्हा. वाघिणीचे दूध प्या. एकजूट राहा. जातीमध्ये विभागले जाऊ नका. तुमची ताकद तुमच्या एकतेत आहे, समानतेत आहे, एकीमध्ये आहे. जर तुम्ही विखुरला गेलात तर तुम्हाला पुन्हा चिरडले जाईल. लढा. अन्यायाविरुद्ध कधीही गप्प बसू नका. हे भारताचे संविधान तुम्हाला सिंह बनवते. आता मेंढ्यासारखे रडणे थांबवा. तुमच्यात या देशाचा शासक समुदाय बनवण्याची क्षमता आहे. तुमचा न्यूनगंड दूर करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटी म्हणतात, आज हसा, कारण तुमच्या पायातील बेड्या तुटल्या आहेत. आज आनंदी राहा, कारण
आता तुमची मुले कोणासमोरही भीक मागणार नाहीत, तर त्यांच्या डोळ्यात पाहतील. आज अभिमान बाळगा, कारण तुम्ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे संविधान तुमच्या हातात धरले आहे. पण माझा इशारा लक्षात ठेवा. हक्क ही अशी गोष्ट नाही जी कोणी तुम्हाला देते. हक्क ही अशी गोष्ट आहे जी कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. तुमच्या स्वातंत्र्याचे रक्षण तुमच्या जीवापेक्षाही जास्त करा. मी तुम्हाला एका प्रबुद्ध भारताचे स्वप्न देऊन जात आहे, जिथे मानवता हाच धर्म असेल. तुम्ही हे स्वप्न पूर्ण कराल का? तुम्ही या संविधानाचे रक्षण कराल का? उठा आणि जागे व्हा. तुमची गमावलेली प्रतिष्ठा पूर्णपणे परत मिळेपर्यंत थांबवू नका. या विषयावर तुमचे काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा.